दिवाळीचं फराळ खाऊन ना आणि गोड खाऊन खूप कंटाळा आलाय. आज काहीतरी झणझणीत बनवूया. तर कढईमध्ये खोबऱ्याचे काप चांगले गुलाबी रंगावरती भाजून घेतले, तेल टाकून बाहेर काढले. नंतर कांदा पण तेल टाकून गुलाबी रंगावर भाजला. त्याच्यामध्येच लगेच अद्रक, लसूण, कोथिंबीर टाकली आणि भाजलेलं खोबरं टाकलं. मस्त परतून घेतलं. वाटण थंड करून मिक्सरला पाणी घालून चांगलं बारीक करून घेतलं. लगेच कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकलं, परतून घेतलं. नंतर घरगुती मसाला, धना पावडर, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर. आता हळद न माझ्याकडून विसरले होते मी. मसाला परतल्यानंतर मी हळद टाकलेली आहे. परत चांगलं व्यवस्थित परतून घेतलं. थोडंसं पाणी टाकलं आणि मसाला चांगला तेल सेपरेट होईपर्यंत परतून घेतला. 2 अंडे फोडलेले त्याच्यामध्ये टाकले आणि मस्त परतून घेतलं. नंतर उकडलेले अंडे त्याच्यामध्ये टाकून ना मसाल्यामध्ये परतून घेतले. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकलं. मी जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं. उकळी काढून चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकली. तयार झाला झणझणीत अंड्याचा रस्सा. बाजरीच्या भाकरीबरोबर एक नंबरच लागला मंडळी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.